सगळ्यांना जय शिवराय। आज आपले शेतकऱ्यांचे नेते आपल्या गोरगरिबांसाठी अनेक वर्षापासून भाऊ मोठ्या ताकदीनं हिमतीनं सगळा संघर्ष करत आहेत। प्रथम मी भाऊ खरोखरच विनंती करून सांगतो, तब्येतीची काळजी घ्या। अंतरवाळीत येऊन तुम्ही मला सांगता तब्येतीची काळजी घ्या, मी तुम्हाला येऊन सांगतो तुम्ही मग हत्यार रोगच घेतलं। तुमचं हत्यार चांगलं होतं, तुमचं पहिलं हत्यार चांगलं होतं। मला आत्ताही बोलता येत नाही, चालता पण येत नाही, उठता येत नाही, एवढे हाल आहेत। तुम्हाला माझी विनंती आहे, कारण मी उपोषण करू नये, शरीराची खूप काळजी घ्या। तुम्ही एकटे नाहीत, आम्ही इथं आलो, इथं प्रत्येक जण येतो, भाषण ठोकून जात असत, आणि ती प्रथा या राज्याची सगळ्यात अगोदर मोडली पाहिजे। येणं, भाषण करणं, पाठिंबा या म्हणणं, प्रत्यक्ष रस्त्यावरती प्रत्येकानं उतरलं पाहिजे। प्रत्येकानं कुठल्या विषयाला जर न्याय मिळवायचा असला तर प्रत्यक्ष रस्त्यावरती यावं लागतं। नुसतं इथं येणं, काळजी घ्या म्हणणं, आम्ही सोबत हे म्हणणं, याने न्याय मिळत नाही। आज जर आपले बच्चू भाऊ आपल्यासाठी जर जीव द्यायला तयार असतील तर समाजानं, सगळ्या शेतकरी बांधवांना ताकदीनं रस्त्यावरती आलं पाहिजे। ताकदीनं ते पण सगळं जिकडं तिकडं जाम करून टाकलं पाहिजे। आणि भाऊ तुमची मागणी मान्य नाही केली ना, बघा आम्ही तरी काय करतो, आम्ही सोबत येतो तुमच्या, यांना सळवतो पळवच करतो आम्ही। आणि तेवढी शक्ती आहे आमच्यात, तेवढी शक्ती आमच्यात आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं। विरोधाला विरोध म्हणून करणाऱ्यापैकी आम्ही नाही, जरी आम्ही वयानं लहान असलो तरी समज मात्र आम्हाला आहे। कोणत्या वेळेस काय विचार करायचा, कोणत्या वेळेस कोणता निर्णय घ्यायचा, कोणत्या वेळेस काय शब्द बोलायचे, निर्णय क्षमता आमच्यात आहे। म्हणून बच्चू भाऊंच्या या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी जो बच्चू भाऊने जीव पणाला लावलाय, मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगतो, बच्चू भाऊच्या मागण्याचे तुम्ही तातडीनं दखल घ्या। ते फोनाफोनी ते बंद करा, फोन करणं, कुठं याला पाठवणं त्याला पाठवणं। एकदा जर आम्ही शेतकरी बिघडलो, तर मी शेतकरी, ते नंतर असतं, ते लपडं नंतर, ते नंतर बघायचं, ते ओबीसी मराठा ते घरी गेल्यावर। इथं शेतकऱ्यांचे पोट्टे टाकून शेतकऱ्याचे रक्त आपल्या अंगात खेळतंय। इथं जातपात आणायचे नाही, एकजुटीनं राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना वटणीला आणा। तुम्हाला सांगतो, विनंती करून सांगतो, जर बच्चू भाऊने आपल्यासाठी जीवपणाला लावला असला, बोलणं लय सोपं असतं, तुम्ही तीनदा जोडून आला असताना आता भाऊ, तुम्हाला माझी भाषा कळती का? चौथा दिवस झालो पशी येत, तुम्ही दोनदा तरी आणला असत। जीवाची बाजी लावणं एवढी सोपी गोष्ट समजू नका। आताड्याची आग होती पोटात, सगळे माणसाला वरपत्रे आहेत का नाहीत हे सुद्धा दिसत नाही। इतकी भयंकर वेळ बेतलेली असते उपोषण कर्त्यावरती। उपोषण करता तुम्हाला असा बसल्याला जरी दिसला असला ना, तुम्ही समजू नका तब्येत चांगली आहे त्यांची, चौथा दिवस म्हणल्या तुमचे चेहरे पडू नये, तुमच्या चेहऱ्यावरती नाराजी पसरू नये, तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून उपोषण करता उठून बसलेला असतो। त्याच्यात ती क्षमताच राहिलेली नसती। आपण उठून बसावं, तुमच्याशी बोलावं, परंतु समाज बसलेल्यांना वाईट वाटू नये म्हणून नाविलाजानं तो घंटा दीड घंटा बसलेला राहतो। तुम्हाला एक छोटीशी चुणूक सांगतो, सावध काय राहायचं। आपला माणूस उपोषण करताना ज्या वेळेस आपल्या समोर